श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 1 फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेली आहे माघ महिन्यातील श्री गणेश जयंती. आपल्या हिंदू धर्मातील आराध्य दैवत म्हणून गणेशाला आपण पूजत असतो. या दिवशी गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येत असतो. या दिवशी आपण गणपतीचा गणपती उत्सव म्हणजे जन्मोत्सव हा साजरा करत असतो. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला होता, म्हणून जे लोक गणपती भक्त आहेत तर त्यांनी गणेश जयंतीचे व्रत ठेवून गणपतीची आराधना करतात. त्याचबरोबर यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सर्व कार्य सफल होतात. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळते. गणपती जयंतीच्या दिवशी अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. गणपती बाप्पांची स्थापना करून यथासांग पूजा केली जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे दैवत आहेत. गणपती बाप्पा शहाणपणा, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते. या दिवशी गणपती तत्व हे जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कपूर सोबत तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे. घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, पतीची, मुलांची खूप प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल. संध्याकाळी घरात कापूरसोबत आपण ही जी वस्तू जाळणार आहोत तर ती कशा पद्धतीने जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा आपल्या सर्वांवरती होईल. तर काय करायचं आहे बघा. या दिवशी खूप महत्त्वाचे असे उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूरचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल, परंतु अगदी तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही घरीच हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा की ही वेळ जी असते तर ती अत्यंत महत्त्वाची वेळ मानली जाते. या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये गणपतीच्या कृपेने सर्व संकटे, अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि गणपतीच्या कृपेने सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना कधीच सामोरे जावे लागणार नाही. आर्थिक अडचणी तुमच्या घरात येत असेल, घराची भरभराट होत नसेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये काहीतरी अडचण येत असेल, म्हणजेच व्यवसाय जो आहे तर तो तुमचा व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा कधी कधी घरामध्ये पैसा येतो परंतु घरामध्ये टिकत नसेल, काही ना काही कारणांमध्ये तो घरातून बाहेर जात असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी अडचणी आहेत, यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आपल्यावरती प्रसन्न होत नसेल, घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि घरामध्ये सतत अशांती, समृद्धी जी आहे तर ती नांदत नसेल, घरामध्ये नेहमी तुम्हाला एकोपा जो आहे तर तो राहत नसेल, घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये पती पत्नीचे जे आहे तर ते सतत भांडण होत असेल, त्याचबरोबर नवरा बायकोची भांडणे, आई मुलांची भांडणे होत असेल, मुलांची प्रगती थांबलेली असेल, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, सतत आजारपण असेल, कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, तुम्ही ती
खूप प्रयत्न करूनही कष्ट केले तरी ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी तुमची इच्छा ती अपूर्ण असेल आणि हा जर उपाय तुम्ही केला तर अवश्य तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होणार आहे। जीवनातील सर्व संकटे अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे। घरामध्ये येणारा पैसा हा टिकणार आहे, पैसा तुम्हाला हवा तसा येणार आहे, घरातील वातावरणही शुद्ध होणार आहे आणि घरामध्ये अनुकूल परिस्थितीही निर्माण होणार आहे। घरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, तुमची प्रगतीचे मार्ग हे खुले होणार आहेत। त्याचबरोबर गणपतीची आपल्यावरती कृपा प्राप्त होणार आहे। गणपती जयंतीच्या दिवशी कोणतेही उपाय जे तुम्ही करता तर ते अगदी खास असतात, तेव्हा उपाय कधीच वाया जात नाही। तुमच्या आयुष्यामध्ये या उपायांमुळे सकारात्मकता निर्माण होणार आहे, मनाची शुद्धी होणार आहे आणि कापूर जो असतो तर तो आपण ज्यावेळेस घरात जाळतो तर तो एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो, नकारात्मकता नष्ट करत असतो। कापूरचा जो धूर असतो तर तो आपल्या घरामध्ये एक दैवी शक्ती निर्माण करत असतो आणि कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होत असते। शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरामधून बाहेर जात असते। वाईट नजर जर कोणाला कुटुंबाला लागलेली असेल तर ती सर्व दूर होत असते। घराचं संरक्षण या कापूरमुळे होत असतं। घरासमोर दिवा लावून तुम्हाला धूप दीप करायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादं भांडं देखील घेऊ शकता। तुम्ही अगदी प्लेट घेतली तरीही चालेल। त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। हे सुकं खोबरं असतं ना तर त्याची अख्खी सगट वाटी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा मग एखादा खोबऱ्याचा तुकडा जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल। त्यानंतर या खोबऱ्याच्या तुकड्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर जो असतो ना तर त्या कापूरच्या 2 ते 3 वड्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि तुपामध्ये भिजवून त्या खोबऱ्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्या तुकड्यावरती तुम्हाला जी पांढरी बाजू असते ना तर ती वरती करायची आहे आणि त्या पांढऱ्या बाजूवरती तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे। त्यावरती अखंड फुलवाल्या ज्या 2 लवंग असतात तर त्या ठेवायच्या आहे। त्यावरती थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ जे असतात तर ते अवश्य टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आज तिळाचा अभिषेक देखील तुम्हाला गणपती बाप्पांना करायचा असतो, हे लक्षात ठेवा। शक्य झालं तर आवर्जून करा तिळाचा अभिषेक। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या दिव्याच्या साहाय्याने तो जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ज्या खोबऱ्याच्या वाटीवरती आपण 2 ते 3 वरड्या कापूरच्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये हा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हे सर्व साहित्य जळत आहे तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। गणपती बाप्पांची तुम्हाला आराधना करायची आहे आणि हे सर्व साहित्य जळालं की त्यानंतर हे सर्व साहित्य उचलायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। हे खोबरं जे आहे तर ते परत घरामध्ये यूज करायचं नाही, कारण त्यामध्ये आपल्या घरातील जे काही सर्व विघ्न, संकटे, अडचणी, दोष आहेत तर ते समाविष्ट झालेले आहे। त्यामुळे ते खोबरं जे आहे तर ते परत घरामध्ये तुम्हाला यूज करता येणार नाही। तर अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल। घरातील सर्व दोष, दुःख, दारिद्र्य संपून गणपतीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल। चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।